तर आत्ता मी आली आहे कोचीमध्ये, कोची फोर्टला. आणि आत्ता मी खाऊन आले. ॲक्च्युली सगळ्याच गोष्टी खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. सो त्यातल्या त्यात एक केरला कॅफे म्हणून होतं जे ऑलमोस्ट अफोर्डेबल होतं. तर मी उद्या जाणार आहे एक्सप्लोअर करायला कोची, कारण आता खूप रात्र झाली आणि मी ऑलमोस्ट खूप लेट पोचले इथे. तर आज होता कोचीचा डे 2 आणि मी एक्सप्लोअर करणार होते फोर्ट कोची. तर फोर्ट कोचीमध्ये सगळ्यात अगोदर मी जाणार होते ज्यूइश टाऊनला. आणि ज्यूइश टाऊनला जाताना मला वाटलं की अरे हे जे रोड आहेत हेच एक प्रेक्षणीय स्थळ बनलं आहे. खरंच खूप सुंदर वॉल पेंटिंग होती आणि त्याचसोबत अवतीभोवती एकही कचरा दिसला नाही. म्हणजे अक्षरशः इतके सुंदर आणि स्वच्छ रोड होते ना. मला खरंच फोर्ट कोचीचे रस्ते फार आवडले. सो दिस इज द सांता क्रूज कॅथलिक चर्च आणि हे खूप सुंदर आहे ॲज यू कॅन सी. तर आता ऑलमोस्ट चर्च 10:30ला उघडणार आहे. तर मी आता इथून चालली आहे कारण 10:30 वाजता नंतर येईल आणि एक्सप्लोअर करेल. सो लेट्स सी. ही हिस्ट्री आहे ह्या सांता क्रूज चर्चची. एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट देताना आपली नजर पडते ती तिथल्या कल्चरवरती आणि आर्किटेक्चरवरती. हो, माझीही नजर पडलीच हां. कारण की जसं तुम्ही बघताय ना आजूबाजूच्या इमारती ह्या वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आणि हेच मला नवल वाटलं. मोस्टली फोर्ट कोचीमध्ये व्यवसाय हा इतरचा केला जातो. इकडे खूप इतरचे शॉप पाहायला मिळतात. ज्यूइश टाऊनकडे जाताना मला खूप जास्त भूक लागलेली. सो ऑप्शन म्हणून का होईना पण मी इथले बनाना ट्राय केले आणि हे खूप डिलिशियस आणि खूप स्वीट होते. ह्याची प्राईस ऑलमोस्ट 10 रुपीज होते. तर हे जे तुम्हाला दिसतंय ते आहे ज्यूइश टाऊन. आता ह्याला ज्यूइश टाऊन का म्हणतात तर इथले बरेच पोर्तुगीज आणि ज्यूइश लोकांनी इथं बिझनेस स्वतःचे सुरू केलेले म्हणून ज्यूइश टाऊन. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ते आहे एक म्युझियम ज्याच्यामध्ये जे काही पुराण्या लोकांचे वॉरमधले शस्त्र होते, वेपन्स होते, ते सगळे इथं त्यांनी ठेवलेले. त्याच्यामुळे एक म्युझियम संबोधलं जातं. आणि ज्यूइश टाऊनमध्ये अपार्ट फ्रॉम दिस क्लोदिंग बिझनेसेस देखील आहेत आणि परफ्यूमचे शॉप देखील आहेत. खूप सुंदर परफ्यूम मिळतात. खूप मस्त डिझाईन केलं आहे. आय लाईक दिस बिल्डिंग. तर हे आहे मॅग्नेटचं शॉप आणि ह्या शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिज मॅग्नेट्स मिळत होते आणि हे सगळे केरळाला रिप्रेझेंट करत होते. माझ्या हातामध्ये जे होतं ते ठेकडीचं मॅग्नेट होतं ज्याच्यामध्ये कथकली डान्सचं पेंटिंग केलं होतं आणि मला इथले सगळेच खूप आवडलेत मॅग्नेट्स. आणि त्याचसोबत ह्यांच्याकडे होते डोअर लॉक्स. हो, हे डोअर लॉक्स आणि डोअर हँडल्स खूप फेमस असतात इथे. मी सुद्धा एक घेतलं पण ते माझ्या घराच्या डोअरला काही बसलं नाही. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे काय तर हे जे खूप सुंदर वाजत होतं. आय डोंट नो ह्याला काय म्हणतात पण याची प्राईस खूप होती. सो आय बाय नेक्स्ट टाईम. तर हे आहे पोलीस म्युझियम ॲज यू कॅन सी. तर हे होतं फोची कोडचं म्युझियम आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी वॉरमध्ये आपले प्राण गमावलेत अशा लोकांचे स्टॅच्यूज आणि ॲज इट इज त्यांनी पेंटिंग करून पुतळे बनवलेत. आणि त्या पुतळ्यांना जिथं जिथं त्या लोकांना बंदुकीने गोळी मारली गेली होती तसं डिक्टो प्रेझेंटेशन त्यांनी इथं केलं होतं. मला ह्यातल्या एकाही व्यक्तीचं नाव माहीत नव्हतं कारण कोचीचा इतिहास खूप वेगळा आहे. तर ॲज युज्युअल महाराष्ट्रीयन लोकांना तो काही माहीत नसेल. सो मला पण काही एवढं माहीत नव्हता आणि मी नक्कीच प्रयत्न करेल की इथलं हिस्ट्री जाणून घेण्याचा. इथं थंबचे प्रिंट होते ज्या ज्या लोकांनी वॉरमध्ये आपले प्राण गमावलेत आणि जसजसं पुढं जात होते त्यांनी त्यांचे पिक्चरसुद्धा कलेक्ट करून ठेवले होते. सो जर तुम्ही कधी फोर्ट कोचीला आला तर फोर्ट कोचीमधल्या ह्या पोलीस म्युझियमला तुम्ही नक्कीच भेट द्या कारण इथे अनेक हिस्टॉरिकल गोष्टींना प्रिझर्व करून ठेवलं आहे. आणि फोर्ट कोचीमध्ये हे शँडलियर्स खूप सुंदर मिळतात. मला देखील हे आवडलं होतं सो मी एक घेतलं. नंतर मी आले एका पेंटिंग शॉपमध्ये जिथे खूप मस्त पेंटिंग्स केले गेले होते. सो दीज आर युअर ओन आर्टवर्क.
This is another artist. ओके. Different artists. Jewish paintings. ओ. You do paint? नो, आय एम नॉट गुड ॲट दॅट. Very good. Bangalore. नो, आय एम फ्रॉम पुणे, महाराष्ट्र. Yeah, it's nice. Oh, this is your painting? Oh, it's nice. Just brought it to give it to these people for selling. Oh. Thank you. And these are yours, sir? That's my friend of mine. तर हे होतं फोर्ट कोची आणि आय होप तुम्हाला फोर्ट कोची नक्की आवडलं असेल. फोर्ट कोचीच्या ह्या बंदरावरून व्यापार केला जातो, इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जातं. सो फोर्ट कोचीचं हे बंदर इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी खूप फेमस आहे. मी चाललेले फेरीतून माझ्या मित्रांना भेटण्यासाठी. मी बसली आहे फेरीमध्ये आणि ह्याची कॉस्ट ऑलमोस्ट 6 रुपीज आहे. आणि हे खूप अफोर्डेबल आहे कारण मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं आणि ते खूप लांब होतं. हे ऑलमोस्ट मी जिथे राहते तिथून फक्त आणि फक्त एक 200 मीटरच्या अंतरावरती आहे आणि ऑलमोस्ट खूप जवळ आहे गो स्टॉपपासून. सो प्रेफर करा गो स्टॉप. फायनली फेरीतून मी उतरली आहे आणि एर्नाकुलम रेल्वे स्टेशनला चालले कारण मी जिथे हॉस्टेलर मुन्नारमध्ये राहत होते तिथे माझं एक बॅग राहिलेली. सो माझे फ्रेंड्स बनलेले तिथे आणि ते कोचीला येणार होते. सो मी ती घेण्यासाठी चालली आहे. तर मी माझ्या मित्रांना मित्र म्हणजे फ्रेंड्स मित्रांना मित्रांना बाय करायला आली है गाइज. मतलब इनको बाय करना है. बाय बाय. अच्छे से जाओ भाई, जुग जुग जियो. आ भाई तू भी आ, सब आओ गाइज, कम हियर. चलो अबे आ भाई बच्चों इधर आओ. पूरे चलते सब लोग. हेलो गाइज एक ही बहुत है, ये शांत है भाई. ये बालक बहुत शांत है. दीदी ये मेरा भैया है, भैया. यस. भाभी को प्रणाम बोलना. अरे अरे भाई भाभी को उधर जाके प्रणाम. भाई यस. और ये बहुत सुशील है. सुशील ये सिंगल है और इसको कोई चाहिए. हा सिंगल आहे आणि ह्याला कोणीतरी हवे. भाई ह्याच्या तर सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झाल्यात गर्लफ्रेंड्स. किस किस को प्यार करू. मासूम लड़का हूं मैं. सो से बाय टू माय ऑडियन्स गाइस. पेमेंट पण झालेलं आहे गाईज. मी सगळे चाललोय मरीन ड्राईव्हला, कोचीच्या मरीन ड्राईव्हला. सो लेट्स सी. हे आहे कोचीचं मरीन ड्राईव्ह. तर हे मरीन ड्राईव्ह काही मुंबईच्या मरीन ड्राईव्ह सारखं नाही आहे पण तसंच थोडंसं वाईब देतं. आता मी आली आहे इतरच्या शॉपमध्ये. ये इधर ही है ना. येस इतर के शॉप में आई हूँ और इट इज़ लाईक जेन्युअनली अफोर्डेबल इतर आहे. म्हणजे हे जे आहे ते 12 mlचं ऑलमोस्ट 200 रुपीज विथ डिस्काउंट 190. आणि हे जे आहे ते 7 ml आहे विच इज 150 रुपीज. पण ह्यांच्याकडे ऑलमोस्ट खूप सारे व्हरायटी आहेत. ॲज यू कॅन सी मी ऑलमोस्ट 4 बॉटल्स इथून खरेदी केल्यात आणि हे शॉपचे ओनर आहेत. भैया आप कुछ बताना चाहेंगे आपके पास कौन कौन से इतर से. मेरे पास वो गुच्ची का है, गुच्ची का ये और आपका डेविड ऑफ पुल वाटर ये है. बहुत सारे वेराइटीज है मेरे पास. और अगर जर कोणाला ह्या शॉपमध्ये यायचं असेल तर फोर्ट कोचीपासून स्ट्रेट आल्यावरती नियर बाय नंबर 18 होटल. या नंबर 18 हॉटेल पोलीस स्टेशन आणि इवन इन फ्रंट ऑफ पोलीस स्टेशन तुम्हाला हे भेटून जाईल. खूप स्वस्त आणि चांगले फ्रेग्रन्सवाले इतर इथं तुम्हाला मिळून जातील. केरला ट्रिपचा आज एंड होता आणि मी चाललेले पुण्याला माघारी आणि होपफुली मला साईड लोवर मिळाली. फायनली गाईज खूप चांगलं प्रवास झाला माझा आणि आता ट्रिप एंड होत आली आहे. ऑलमोस्ट एक अर्धा तासात मी पुण्याला पोचेल आणि खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. 1.5 दिवस कसा गेला हे मला समजलं पण नाही पण खूप मज्जा आली आणि खूप भारी वाटलं.
सो जर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.